कवठाळ येथील प्राणघातक हल्ला प्रकरण पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांची महत्त्वपूर्ण माहिती। पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीतील वाळू चोरीविषयी तक्रार करत असल्याच्या संशयावरून जवळपास 13 ते 14 जणांनी प्राणघातक हल्ला करून एका वकिलासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना कवठाळी येथे घडली आहे। पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सदर प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। यामध्ये संयम ठेवला असता तर कदाचित ही गंभीर घटना टळली असती। या घटनेमागे वेगळाच अर्थ आहे, त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल असे सांगताना निरीक्षक एस डी हुंबे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन काल दिनांक 7/7/25 रोजी पोलीस स्टेशन पंढरपूर ग्रामीण या ठिकाणी कवठाळ येथे 2 गटामध्ये जी भांडणं झाली त्या भांडणाच्या संदर्भाने गुन्हा दाखल 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। एका गुन्ह्यामध्ये दत्तात्रय सुखदेव पाटील वय 41 वर्ष हे फिर्यादी आहेत, ते व्यवसायाने वकील आहे, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये विकास जगन्नाथ नागटिळक त्याच गावचे रहिवासी आहेत, कवठाळीचे, ते फिर्यादी आहेत। या दोघांच्या आपसात भांडणं झालेली आहेत। तर दत्तात्रय सुखदेव पाटील जे आहेत वकील साहेब यांचं असं म्हणणं आहे की तू माझ्या वाळूच्या व्यवसायाला विरोध का करतो, लोकांकडे तक्रारी का देतो, वरिष्ठाकडे तक्रारी का देतो, असं म्हणून त्या कारणामुळे विकास नागटिळक आणि त्याच्या नातेवाईकांनी वगैरे त्याला म्हणजे मित्रांनी त्याला मारहाण केली अशा पद्धतीची फिर्याद आहे। सत्तूरने डोक्यात मार केली, त्याच्यात 307 कलमाखाली गुन्हा दाखल आहे। आणि विकास नागटिळक यांनी तक्रार दिलेली की माझी आणि दत्तात्रय सुखदेव पाटील वकील साहेब यांची जमीन शेजारी आहे, आणि त्या जमिनीपैकी माझी 2 एकर जमीन मला द्या असं म्हणून बऱ्याच दिवसापासून ते माझ्या मागे लागले होते। मी ती जमीन देण्यास नकार दिला म्हणून, आणि जुने एक ह्याच्यामध्ये त्यांची म्हणजे आपसात उभा राहिले होते, निवडणुकीसाठी उभा राहिले होते, त्या संदर्भाने ह्या 2 कारणास्तव मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली। आणि तर दत्तात्रय सुखदेव पाटील जे फिर्यादी आहे वकील साहेब त्यांना उजव्या कानाजवळ मार लागलेला आहे, आणि विकास नागटिळक यांच्या बाजूची जे लोक आहेत त्याच्यामध्ये एक जणाचा हात फ्रॅक्चर आहे, दुसऱ्याचा खांदा फ्रॅक्चर आहे, आणि एक जणाच्या डोक्यात मार आहे। सर्व एका बाजूला 15 आरोपी आहेत, एका गुन्ह्यामध्ये 13 आरोपी आहेत, आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं कालच 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपीचा शोध चालू आहे। सर्व आरोपींना आम्ही अटक करणार आहोत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई नियमानुसार करणार आहे। आपण पंचनामा केला, त्या पंचनाम्यात काय काय आढळणार आहे? पंचनाम्यामध्ये काही 1-2 काठे आढळून आले, बाकीचे आम्ही रिकव्हर करणार आहोत। चटणीचा वापर केला म्हणून आहे। विकास जगन्नाथ नागटिळक आहे, यांच्या फिर्यादीमध्ये असा उल्लेख आहे की दत्तात्रय सुखदेव पाटील यांनी चटणीचा वापर केला, चटणी डोळ्यात टाकली आणि सत्तूरने वार केला जीवे मारण्याच्या उद्देशाने, असं त्यांच्यात फिर्याद आहे। आणि आम्ही जेव्हा या ठिकाणी ते आले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यावर चटणी वगैरे होती। यापूर्वी फिर्यादी आणि आरोपींमध्ये काय घटना नोंद झाली का पोलीस स्टेशनमध्ये? फिर्यादी आणि आरोपीमध्ये यापूर्वी घटना नोंद नाही, परंतु त्याच दिवशी म्हणजे कालच सकाळी 7 वाजता फिर्यादीने म्हणजे दत्तात्रय सुखदेव पाटील यांनी येऊन आम्हाला अशी धमकी देते म्हणून तक्रार दिली NC, आणि तक्रार दिल्यानंतर त्यांना या ठिकाणी थांबा म्हणलं, आम्ही आरोपी घेऊन येतो असं म्हणल्यानंतर न ऐकता ते तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि ही घटना झाली। जर समजा त्यांनी थोडा संयम ठेवला असता पोलिस जाईपर्यंत, समजा एक अर्धा तास तरी दाखल झाल्यापासून, तर ही घटना झाली नसती। आरोपी अद्याप अटक नाहीत, आरोपीचा शोध चालू आहे। वाळूच्या व्यवसायातून जे भांडण झाले असं समजतं, संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये चर्चा राजकीय वळण नाही। वाळूच्या व्यवसायातून त्यांचं विकास जगन्नाथ नागटिळक याचा वाळूचा व्यवसाय आहे, परंतु आम्ही त्याच्यावर आतापर्यंत बरेच गुन्हे दाखल केले, 6-7 तरी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचा 56चा हद्दपारचा प्रस्तावही तयार केलेला आहे, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये प्रोसिजर केली आणि त्याचं व्यवसाय बंद आहे।
पण त्यांच्या अंतर्गत काहीतरी धुसफूस आहे अंतर्गत, त्याच्यावरून ही भांडणं झालेली. नेमकी जो अंतर्गत धुसफूस काय आहे? नेमकी अंतर्गत राजकारणाची आहे. एकमेकाच्या विरोध पार्ट्या